नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी रवा मँगो केक ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आता एक छोटी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे. चला तर मी आता एका बाउलमध्ये हा बारीक रवा घेतलेला आहे. आता या बारीक रव्यामध्ये आपल्याला मी घरीच साखरेची पिठी साखर तयार करून घेणार आहे. एका वाटीला मी अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहे. आता मिक्सरला लावून मी त्याची साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे. आता ती आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता आपण हे रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता पिठी साखर आणि रवा एकत्र मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला हा मँगो केक करायचा आहे. त्यामुळे मी आता एक मोठ्या आंब्याची अर्धा आंबा घेतलेला आहे. एक मोठा आंबा होता, त्याचा अर्धा आंबा घेतलेला आहे. आणि आता त्याचे मी बारीक बारीक असे स्लाईस करून घेणार आहे आणि ते मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, अशा प्रकारे आता हा आंबा मी कट करून घेतलेला आहे. आता ते आपण आता हा काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याचा पल्प तयार करून घेणार आहोत. तर मग अशा प्रकारे मँगो आपण आता हा सर्व काढून घेऊया. तर अशा प्रकारे कट करून घेतला तर हा सर्व मँगो आतमधला गर आपल्याला पटकन काढता येतो. तर अशा प्रकारे आता आपण हे सर्व काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लावून घेणार आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. साजूक तूप टाकून घेणार आहे आणि मग ते मिक्सरला लावून घेणार आहे. तर चला मैत्रिणींना, आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आता आपलं मिक्सरला लावून बारीक झालेलं आहे. आता मी रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तो पल्प रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण ते व्यवस्थित असं हाताने सारखं करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला किती दूध लागतं त्याप्रमाणे थोडंसं दूध ॲड करणार आहोत आपण. आता कशा प्रकारे आता हे आपलं पीठ बनतं त्याप्रमाणे आपण आता त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून घेणार आहोत. आता आपल्याला अगदी थोडं प्रमाणात दूध टाकायचं आहे त्यामध्ये. आता आपण थोडंसं दूध टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परत आपण ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर हाताने केलं तर हे व्यवस्थित मिक्स होतं. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं सर्व मिक्स झालेलं आहे. आता हे आपल्याला 15 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे रवा आणि आंब्याचा पल्प मिक्स करून घेतलेला आहे. आता ते आपण 15 मिनटासाठी बाजूला ठेवूया. आता 15 मिनटं होत आले. मी ते आता एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि तो गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. आणि आता त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे मी. आता त्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊया आणि ते मीठ सर्व आपण खाली बुडाला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे, कुकरच्या बुडाला. आता हे मीठ टाकून घेतलं आहे आणि आता आपण ते बॅटर बनवलं आहे ते आता व्यवस्थित आता आपलं भिजलं की नाही ते बघणार आहोत. आणि आता ते बघा आता मैत्रिणींनो, आता हे खूप घट्ट झालं आहे, रवा फुगला आहे. त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं दूध टाकायचं आहे. आता दूध टाकून आपण थोडंसं ते पातळ करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. आता आपण त्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा, आपल्याकडे जे अवेलेबल असेल, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, हे थोडं आपण अर्धा चमचा टाकायचं आहे. पण आता माझ्याकडं फक्त बेकिंग सोडाच होता, त्यामुळं मी त्यामध्ये बेकिंग सोडाच टाकलेला आहे. आणि असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे पटकन, कारण बेकिंग सोडा टाकल्यानंतर ते बॅटर फुगलं जातं. आता हे व्यवस्थित हलवून आपण आता एका भांड्यामध्ये ते व्यवस्थित असं टाकून घेणार आहोत. आता मी हे छोटा कुकरचा डब्बाच वापरलेला आहे त्यासाठी. पण मग माझं बॅटर कमी असल्यामुळं तो डब्बा जरा मोठा झाला आहे माझा.
बघा मैत्रिणींनो, आता मी हा छोटा कुकरचा डबा घेतलेला आहे. आता त्याच्यावर आपल्याला काजू बदाम असे लावून घ्यायचे आहे, थोडे एक एक दोन दोन. तर आता आपण त्याच्यावर एक वरून काजू बदाम लावून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि ते झाकणातून वाफ जाऊ नये म्हणून आपल्याला थोडीशी त्याला भिजवलेली कणिक लावायची आहे. तर त्या झाकणाला होल आहे, त्यामुळे तिथे आपण भिजवलेली कणिक लावून घेऊया आणि 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर तो गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आणि 15 मिनटं आपल्याला तो गॅसवर मंद गॅसवर तो केक तयार करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, 15 मिनटं झाले आहे. आपला अगदी स्पॉन्जी केक रेडी झाला आहे. माझं बॅटर कमी आणि भांडं मोठं झाल्यामुळं तो असा आपल्याला चपटा दिसतोय, नाही तर तो व्यवस्थित स्पंजी झालेला आहे एकदम. तर अशा प्रकारे आता आपला हा मँगो केक रेडी झाला आहे. तुम्हाला आवडला असेल तर